सालाबादप्रमाणे श्री क्षेत्र चोंडी येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची 301वी जयंती होत आहे। आणि या 301वी जयंतीचं वैशिष्ट्य म्हणजे 6 मे 2025 रोजी गेल्या वर्षी 300वे वर्ष जयंतीचे असल्या कारणानं राज्याचे आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, त्याचबरोबर उपमुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब यांनी बैठकीला उपस्थित राहत चोंडी विकास आराखडा मंजूर केला। त्याच्या सगळ्या प्रक्रिया पूर्ण केलेल्या आहेत आणि या प्रक्रिया पूर्ण करून आता खऱ्या अर्थानं कामाच्या विकासाला पहिल्या टप्प्याला सुरुवात होणार आहे। त्या निमित्तानं ही जयंती उत्सव साजरा होत आहे। लाखोच्या संख्येने भाविक आणि भक्त श्रद्धाळू या चोंडीच्या दिशेने 31 तारखेला येत असतात आणि त्या दृष्टिकोनातून सर्व आपण त्याच्या शासनाच्या आणि प्रशासनाच्या सगळ्या कारवाई पूर्ण करत या जयंतीची पूर्णतः तयारी केलेली आहे। राज्याचे आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार आणि राज्यातल्या मंत्रिमंडळातले अनेक मंत्री देखील या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत। आणि त्यामुळे मी आवाहन करेल की मोठ्या संख्येने या जयंती उत्सव सोहळ्यासाठी उपस्थित राहावं। आमदार रोहित पवार हे कर्जत जामखेडमध्ये 622 मताच्या का फरकाने होईना निवडून आलेले आहेत आणि त्यामुळं ते कर्जत जामखेडचे आता तरी विद्यमान आमदार आहेत। परंतु त्यांनी आता बारामतीच्या बैठका घेतलं हे तर आपण आता विचारत आहात, परंतु त्या खऱ्या अर्थानं ते महाराष्ट्रातल्या कोणत्याही विधानसभेची बैठक घेऊ शकतात। त्याच्यानंतर ते कर्नाटकमध्ये पण गेले, दिल्लीमध्ये पण गेले, हिमाचल का कुठं अजून दुसरीकडे पंजाबमध्ये गेले। त्यामुळे ते राष्ट्रीय तर आहेतच, पण ते आंतरराष्ट्रीय दर्जाचे नेतृत्व असल्या कारणानं कर्जत जामखेडकडे अक्षम्य दुर्लक्ष झालं। ही कर्जत जामखेडच्या जनतेची भावना निर्माण झाली असल्या कारणानं आणि भविष्यात त्यांना काय दिसतंय हे मला माहीत नाही, त्यामुळं ते आता सैरभैर झाल्याची भूमिका यामधून स्पष्ट होते। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।